मुळशी तालुक्यात एकाच रात्री 3 दुकाने फोडून चोरट्यांनी हजारो रुपयाची रोकड लंपास केली असून या चोरीच्या वेळी काही स्वादिष्ट व्यंजनावर ह्या चोरांनी ताव मारल्याचं आढळून आलं। सुरुवातीला निखाराशाही बिर्याणी या दुकानात भुरट्या चोरांनी प्रवेश केला, मात्र तिथं चोरी करायला गेले आणि पदरी निराशा आली। फक्त गल्ल्यातील 30 रुपयावर समाधान मानले, मात्र जाता जाता जिभेचे चोचले पुरवले। या बिर्याणी हाऊसमध्ये चिकन लॉलीपॉप व बिर्याणी रश्श्यावर ताव मारून दुसरीकडे काही घबाड मिळते का या आशेवर तुषार दुग्धालय या डेअरीत 4,500 रुपयांचे सुटे पैसे चोरले। तसेच हजारो रुपयांचे कॅडबरी चॉकलेट पडवून तोंडही गोड केले। मात्र शेवटचा प्रयत्न म्हणून अमराळे मिसळचं दुकान फोडले आणि 5,000 रुपयावर डल्ला मारून आईस्क्रीमचे अनेक कोन फस्त केले। मुळशीत प्रथमच या पद्धतीने चोरीची घटना घडली असून हे चोर दुष्काळी भागातले असावे असा अंदाज पौंड पोलिसांनी व्यक्त केला। ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। या सीसीटीव्ही फुटेजद्वारे पौंड पोलीस या 3 चोरांचा शोध घेत आहे। मात्र मुळशीत अशा चोऱ्या झाल्या तर व्यापार करणं मुश्किल होईल, यासाठी चोरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्याची मागणी मुळशी शिवसेना उभाटा तालुका अध्यक्ष सचिन खैरे यांनी पोलीस प्रशासनाला केली।